नमस्कार. सुरुवातीला बातमी आहे पावसाची. पावसाने पुन्हा जोर धरला. महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. कोणते जिल्हे आहेत पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. गेल्या महिन्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा अवकाळी पाऊस वाढणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. नुसार 18 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह एकूण 5 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेने याबाबत सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. पावसाने पुन्हा जोर धरला. महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. तसेच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्यानुसार राज्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. IMDने दिलेल्या मौल्यवान माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादळाचे परिवलन पूर्णपणे संपलं आहे. परंतु आता दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्रीवादळ तयार झालंय. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरी येत्या काही तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागातून ढग साफ झाले असून गारपीट वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान 15 अंशाच्या खाली घसरलं आहे. तसेच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय. मात्र आता चक्रीवादळ पूर्णपणे शांत झाले असून त्याचा परिणाम म्हणून राज्यात गारठा वाढू लागलाय.